प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण जगातील सर्वात ताकदवर भाजी म्हणून ओळखली जाणारी कंटोळी किंवा करटुली ही भाजी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. तर कोल्हापूर साईडला आम्ही याला रानकारली म्हणतो. तर ही भाजी अत्यंत पौष्टिक आहे, त्यामुळे सीझन असेपर्यंत जर तुम्हाला मिळाली तर नक्की ट्राय करा, खाऊन बघा आणि तुमच्या भागात याला काय म्हणतात हे देखील मला नक्की सांगा. इथे मी थोडा मोठ्या आकाराचीच रानकारली घेतलेली आहेत. तर लहान मोठ्या अशा आकाराची असतात आणि याला वरच्या बाजूने छान असे बारीक काटे असतात. तर ही स्वच्छ धुवून घ्यायची. तर हे बघा, तर ही बारमाही भाजी नाही आहे, फक्त सीझनलाही अवेलेबल असते. तर भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोणतीच भाजी चिरून धुण्यापेक्षा ती धुवून मगच चिरावी, म्हणजे त्यातली पौष्टिक तत्व जी आहेत ती टिकून राहतात. तर हे पहा, इथे मी असं लांबट आकाराचं चिरते आणि मधून एक काप देणार आहे. तर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी चिरू शकता. प्रत्येक भागात याची करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. तर गाभा जर कोवळा असेल तर गाभेदार भाग देखील घ्यायचा आहे, पण बिया जर जून झाल्या असतील तर त्या बिया म्हणजेच आतला जो गाभा आहे तो काढून टाकायचा, नाहीतर भाजी खाताना कचकच अशी जाणवते. तर हे पहा, या पद्धतीने इथे हे जून होतं, त्यामुळे आतला गाभा काढून टाकलेला आहे आणि वरचं जे आवरण आहे ते घेतलेलं आहे. तर कारल्याच्या आत जसं असतं सेम तसंच दिसतं हे. एका कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे. सगळी कारली बारीक चिरून घेतलेली आहेत. तुम्ही कंटोळी करटुली तुमच्या भागात जे काही म्हणतात ते म्हणू शकता. तर लांबट अशा आकारात ही चिरून घेतलेली आहे आणि थोड्याशा तेलामध्ये ही छान अशी परतून घ्यायची. भाजी डायरेक्ट फोडणी टाकण्यापेक्षा जर अशी परतून घेतली तर चवीला खूप छान लागते, मस्त तुपकट असा वास येतो. तर अजूनही तुम्ही ही जर खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल की ही भाजी कुठे भेटते, तर ही सीझनल आहे, रानभाजी आहे, त्यामुळे शक्यतो गावाकडे वगैरे भेटते, मार्केटमध्ये वगैरे क्वचित येते. तर रस्त्यावर वगैरे अशा बायका घेऊन बसलेल्या असतात किंवा जे शेतकरी असतात त्यांच्याकडे भेटते. तर तुमच्या जवळपास कुठे जर तुम्हाला ही भाजी भेटली तर नक्की आणा आणि ट्राय करून बघा. तर हे पहा, एक मिनिटभर छान अशी परतायची, थोडी झाकून ठेवायची. रंग बदललेला आहे. आता पुन्हा 1-2 चमचे तेल घालते त्याच कढईमध्ये. अगदी सोपी पद्धत आहे. तर प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. तेल चांगलं तापलं, यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. तर भाजी किती प्रमाणात बनवायची आहे त्यावर कांदा टोमॅटोचं प्रमाण अवलंबून आहे. तर कांदा भाजताना नेहमी एक चिमटभर मीठ घालायचं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो. कांद्याचा साधारणतः रंग बदलेल इतकंच हे भाजून घ्यायचं आहे. खूप असा करपूस कांदा भाजून घ्यायचा नाही आहे. तर छान कांदा आधी भाजून घेऊयात. तर यापूर्वी तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का, नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, साधारणतः कांद्याचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये मी अगदी थोडासा टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटोमुळे चव छान येते. तर थोडासा टोमॅटो घातलेला आहे. झाकून ठेवायचं, म्हणजे टोमॅटो चांगला विरघळला जाईल. तर हे पहा, एक अर्धा मिनटामध्ये टोमॅटो देखील चांगला विरघळलेला आहे, छान शिजला आहे. आता यामध्ये 1-2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालते. तुम्ही तुमचा रोजचा कोणताही मसाला वापरत असाल तो वापरला तरीही चालेल. तर चटणी घालून छान असं परतून घ्यायचं. तर ही चटणी वापरल्यानंतर जास्त कोणतेच मसाले वगैरे वापरण्याची गरज लागत नाही. इथे मी एक खोबऱ्याचं साधं वाटण वापरत आहे. तर ओलं खोबरं आहे, त्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घातलेलं आहे. तर बिना वाटणाची देखील ही भाजी बनवता येते, पण ही छान मस्त अशी जराशी रसदार अशी भाजी बनवते. थोडंसंच खोबरं घातलेलं आहे, जास्त नाही. आणि हे कच्चंच खोबरं आहे, भाजून वगैरे अजिबात वाटण केलेलं नाही आहे. तर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ते वाटून घेतलं तरीही चालेल. यामध्ये थोडंसं पाणी घालून छान हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं, झाकून ठेवायचं. याला थोडंसं तेल सुटलं की मग खोबरं छान भाजलं जाईल. हे पहा, मस्त वर तेलाचा तवंग सुटलेला आहे. आता यामध्ये जी भाजून घेतलेली कंटोळी आहे, म्हणजेच रानकारली, ते घालायची आहेत.
तर आधीच आपण ही भाजून घेतलेत, त्यामुळे याला अजिबात वेळ लागत नाही. खोबऱ्याचं वाटण घातल्यामुळे भाजीला चव छान लागते. पण सांगितल्याप्रमाणे खोबऱ्याचं वाटण न घालता देखील भाजी छान होते. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसंच मीठ घालायचं चवीनुसार. तर कांदा भाजताना मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मीठ घालताना गरजेनुसार आणि अंदाजेच घालायचं आहे. मीठ घालून छान परतून घ्यायचं. इथे मी सुकी भाजी बनवते, तर जर रस भाजी बनवायची असेल तर पाण्याचा वापर जास्त करू शकता. तर हे पहा, छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही. 1-2 ते 3 चमचे नावापुरतं पाणी घातलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे पातळ भाजी बनवणार असाल तर पाण्याचा वापर जास्त करायचा आहे. तर पाणी घालून भाजी पुन्हा छान मिक्स करून घेतलेली आहे. झाकण लावायचं आणि फक्त अर्ध्या मिनिटासाठी भाजी वाफवून घ्यायची आहे. आणि हे पहा, मस्त चमचमीत पौष्टिक अशी कंटोळीची म्हणजेच रानकारल्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. याच्यामध्ये भरपूर अशी पौष्टिक तत्त्व असतात, त्यामुळे सीझनला एकदा तरी ही भाजी नक्की खावी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा, माझ्या रेसिपीज बघत रहा.